सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या देऊळवाडा इथल्या श्रीदेव नारायण मंदिरात अधिक मासानिमित्त आणि जनकल्याणार्थ श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याची सांगता विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाली. सांगता सोहळ्याअंतर्गत 31 मे 2026 रोजी दुपारी पूर्णाहुती यज्ञ, आरती तसंच श्रीमद भागवत ग्रंथदिंडीने मंदिराची परिक्रमा करण्यात आली. 1 जून 2026 रोजी भगवत भक्त तसंच बाळगोपाळ मंडळींच्या उत्स्फूर्त भक्ती सहकार्यानं महाप्रसादाची सेवा संपन्न झाली. सायंकाळी पारंपरिक वाद्यांसह देऊळवाडा ते आडारी गणेश मंदिर लगतच्या नदी तटावर श्रीकृष्ण मूर्तीचे आरतीसह विसर्जन करण्यात आले. सांगता सोहळ्यात पुरोहित, भागवत भक्त, भाविक, मालवणचे देवस्थान मानकरी, गावकर मंडळी, मालवण आणि देऊळवाड्यातील अनेक मान्यवर तसेच देऊळवाड्यातील बाळगोपाळ मंडळींचा भक्तिपूर्ण सहभाग होता. या सोहळ्याअंतर्गत 31 मे 2026 रोजी सकाळच्या सत्रापासून श्रीमद भागवत महापुराणाचे संस्कृतमध्ये वाचन, संहिता वाचन, श्री विष्णुदेवतेस सहस्त्र तुलसीदल अर्पण पूजा विधी, सुवासिनींच्या हस्ते सहस्त्र नामावलीसहित देवीला कुंकुमार्चन तसंच आयोजकांकडनं 5 वर्ष ते 9 वर्ष या वयोगटातील कुमारिका पूजन संपन्न झालं. हे सर्व विधी संपूर्णपणे निःशुल्क होते. तुलसीदल अर्पण आणि कुंकुमार्चन पूजाविधीत 80 जणांचा सहभाग होता. श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या यज्ञकुटीत सप्ताहाच्या सांगतेला विधिवत यज्ञ, मंत्रांसह श्रीफळ आणि वस्त्र अर्पण करत पूर्णाहुती देण्यात आली. धार्मिक विधींचं यजमानपद श्रीदेव नारायण मंदिरचे ज्येष्ठ पुरोहित सुमेध जोशी आणि त्यांची पत्नी सौ मनीषा जोशी या दाम्पत्याने भूषवलं. धार्मिक विधींचं पौरोहित्य श्री किशोर जोशी, श्री गणेश उर्फ राजू जोशी, श्री कार्तिकेय जोशी, श्री योगेश जोशी, श्री योगेश लेले, श्री गिरीश मुंडले यांनी केलं. 31 मे 2026 रोजीच्या दुसऱ्या सत्रात भगवत भक्त व श्रोते यांच्यासाठी सुप्रसिद्ध निरूपणकार श्री प्रणव गोखले यांच्या श्रीमद भागवत महापुराणातील कृष्ण लीलांचं मराठीतून निरूपण या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. निरूपणकार प्रणव गोखले यांचं विधिवत स्वागत करण्यात आलं. त्यांनी श्रीमद भागवताच्या विवेचनाद्वारे एकादश स्कंधातील नारायण कवच, भक्तियोग, उद्धव गीता आणि धर्माचरणाच्या उपदेशाचे महत्त्व विशद केलं. तसंच मानवी जीवनात सदाचार, सत्संग, नामस्मरण आणि ईश्वर भक्ती याच अनन्यसाधारण असून त्या महत्त्वाच्या आहेत आणि भगवंतांच्या नामस्मरणातूनच आत्मकल्याण साध्य होऊ शकते असं त्यांनी सांगितलं. निरूपणकार प्रणव गोखले यांनी निरूपणाच्या अधिक मासातील श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्यातील अखेरच्या निरूपणात अवधूत गीतेबद्दल विवेचन करताना पृथ्वी, वायू, आकाश, आपहा, अग्नी, चंद्रमा अशा तत्वातून धैर्य, तृप्तता, निर्लिप्तता, माधुर्य तसंच नित्य शुद्धतेसह शाश्वत अटलतेविषयी मार्गदर्शन केलं. भगवंताचा आश्रय घेतला तर निर्भय बनता येते असंही निरूपणकार प्रणव गोखले यांनी सांगितलं. निरूपण पर्वणीच्या समाप्तीनंतर श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचं पूजन, सरस्वती पूजन, व्यासपीठ पूजन तसंच संपूर्ण सप्ताहभर अविरत मधुर वाणीनं निरूपण सेवा देणारे निरूपणकार श्री प्रणव गोखले यांचा आयोजक देवस्थान गावकर मंडळी, भगवत भक्तांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि मालवणच्या आदरातिथ्य परंपरेच्या भेटवस्तूंनी सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरती व मंत्रपुष्पांजलीने सप्ताह सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या दरम्यान श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्याची ग्रंथदिंडीने विधिवत सांगता करण्यात आली. 1 जून 2026 रोजी सायंकाळी सूर्यास्ताच्या साक्षीने, कृतज्ञतेने आणि सधार्मिक सक्षमतेच्या सश्रद्ध ग्वाहीने श्रीकृष्ण मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. अधिक मासातील जनकल्याणार्थ संपन्न झालेल्या श्रीमद भागवत सप्ताह सोहळ्यात श्रीदेव नारायण मंदिर प्रांगणातील कृष्णनगरी आणि अवघा भगवत भक्त परिवार, बाळगोपाळांचा मेळा, भाविक श्रीरंगाच्या आनंद डोह अनुभवत होता अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सोहळ्यात यथाशक्ती व यथारूप सहभागी प्रत्येक जण मालवणच्या ग्रामदेवतांसह भगवंतांना कृतज्ञतापूर्वक वंदन करत आहे. आयोजक भगवत भक्त व सहकारी संचाच्या वतीने पुरोहित श्री सचिन वझे, सौ प्रीती वैद्य, श्री गजानन अभ्यंकर आणि सौ शुभदा अभ्यंकर यांनी सोहळ्याला सहकार्य केलेल्या सर्वांचे, भगवत भक्तांचे, सहभागी भाविकांचे तसंच मालवण देऊळवाड्यातील
बाळगोपाळ मंडळींविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. सानिका वांगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. पूर्ण पुरुषोत्तम श्री कृष्णचंद्र भगवान की जय. कृष्णद्वैपायन भगवान वेदव्यास महाराज की जय. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण 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 श्री नारायण जय नारायण जय जय नारायण सुवर्णाची